हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, गुरुवाराची मार्गशीर्ष महिना जवळ आलेलाच आहे आता आणि गुरुवाराची तयारी म्हणून आपण आता गुरुवारी पूजा करतो महालक्ष्मीची। तर त्यासाठी महालक्ष्मीला कळसाला साडी कशी नेसवायची तर ते जमत नाही, तर आपण डायरेक्ट घरच्या घरी ते स्टिच करणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। तुम्ही साडी पाहिलेलीच आहे, तर इथे पाहू शकता मी जो तांब्या आहे, आपल्याला ज्या तांब्यावरती आपण नारळ वगैरे ठेवणार आहोत तर तो तांब्या घेतलेला आहे। कोण कोण जे आहे तर ते मोठी कळशी वगैरे वापरतं, तर मी छोटा तांब्या घेतलेला आहे। यावरती आता कोण खाली पाट वगैरे ठेवून वरती कळस ठेवतात, कारण ते दिसण्यासाठी म्हणून। तर इथे पाहू शकता मेजरमेंट कसं घ्यायचं माप आपल्याला। तर तांब्याच्या वरती मी लावलेला आहे इंचपट्टीचा आणि खालीपर्यंत घेतलेला आहे, तर 5.5 इंचावरती येतं। थोडीशी अशी खाली लोळती म्हणजे घोळदार ठेवलेली साडी अशी छान दिसते। तर इथे पाहू शकता मी 5.5 इंच घेतलेला आहे उंची। तर ज्यांना असं पाटावरती ठेवायचं तर तसंच ठेवून तुम्ही पाटावरती मेजरमेंट माप घेतलं तरीही चालतं, कारण नंतर कमी पडू नये। त्यानंतर आपल्याला हे पहा, वरती जो भाग आहे त्याचे मेजरमेंट घ्यायचं आहे। इथे 13 इंच लूजच घ्यायचं आहे आणि खालती गोल आकार असल्यामुळं मी खालून सुद्धा मी थोडंसं माप घेणार आहे। तर इथे 17 इंच आलेला आहे गोल आकार जो आहे तो। तर काय होतं, आपण साडीनंतर ती बांधल्याच्या नंतर कमी पडू नये म्हणून मी खालचं सुद्धा मेजरमेंट घेतलेलं। फक्त वरचं जरी घेतलं तुम्ही लूजमध्ये गळ्याच्या बाजूने तरी चालतं। तर हे पाहू शकता अशा प्रकारे इथे 17.5 इंच गोलाई आलेली आहे तांब्याची जी आहे ती। तर आता आपल्याला कापड जे घ्यायचं आहे ते इथे कापड मी घेतलेलं आहे। तर उंची पाहू शकता आता मी इथे किती घेतलेली आहे, तर 5.5 इंच होतं आपलं, तर मी ते 6.5 इंच उंची घेतलेली आहे, कारण वरती अर्धा 1 इंच स्टिचिंगमध्ये जातं। आणि त्यानंतर पाहू शकता रुंदी जी आहे तर ती आता 17 इंच आलेली होती, तर दोन्ही बाजूला आपलं अर्धा इंच असं 1 इंच जातं स्टिचिंगमध्ये, त्यामुळे मी इथं 18 इंच रुंदी घेतलेली आहे। आणि हा कापड जे आहे तर ते दोन डबल फोल्डमध्ये 18 आणि 18 34 होतं, 36 होतं। 18 आणि 18 36 इंच ही कापडाची रुंदी आहे। आणि अस्तरसाठी पण मी खाली कापड घेतलेलं आहे पाहू शकता, आणि एका बाजूने फोल्ड करून घेतलेलं आहे कापड जे आहे ते अस्तरचं। आता इथे पाहू शकता आपल्याला रुंदी लांबीमध्ये जे आहे तर ते काठाचं कापड जे आहे तर त्यावरती आता मी इथे एका बाजूने स्टिच करून घेणार आहे, टिप मारून घ्यायची आहे। अस्तर आणि आपलं मेन जे फॅब्रिक आहे साडीचं तर ते जॉईंट करून घ्यायचं आहे। तर नेहमी आता आपल्याला देवीसाठी कापड साडी शिवायची म्हटल्यावर आपण नवीनच वापरणार कापड, आणि नवीनच कापड वापरावं लागतं आपल्याला। तर इथे पाहू शकता मी सुद्धा काठाचं कापड घेतलेलं आहे। तर तुम्ही तुमच्याकडं घरात पडलेला एखादा ब्लाऊज पीस असेल, प्लेन असेल, तर त्याचा सुद्धा वापर इथं करू शकता। तर यानंतर सुद्धा मी आणखीन बरेच सारे साड्यांचे व्हिडिओज मी सेंड करणार आहे, पाठवणार आहे, अपलोड करणार आहे आपल्या चॅनलवरती। वेगवेगळ्या प्रकारामध्ये आपण देवीला साड्या नेसवू शकतो, तशा मी साड्यांचे स्टिचिंगचे व्हिडिओज अपलोड करणार आहे। तर ते जर तुम्हाला शिकण्यासाठी इंटरेस्ट असेल, आवड असेल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर इथे पाहू शकता दोन्ही साईडला मी फोल्ड करून घेत आहे। तुम्हाला जर पिको करायचं असेल तर पिको करू शकता, किंवा या ठिकाणी तुम्हाला लेस लावायची असेल तर लेसही लावू शकता। पण इथे मी काठाचं कापड असल्यामुळे मी लेस लावत नाही, तर लेस जास्तीत जास्त प्लेन वगैरे असेल तर छान दिसतं। तर आता यानंतर आपल्याला 1-1 इंचाच्या अशा प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत। तर पाहू शकता व्यवस्थित प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत। 1 इंचाच्या का म्हणते, तर साडी नेसवल्याच्या नंतर एकदम अशी छान प्लेटा छान पडतात। एकदम जर बारीक प्लेटा घेतल्या तर त्या अशा जवळजवळ प्लेटा येतात, प्लेट छान दिसत नाहीत एवढ्या। त्यामुळे 1-1 इंचाच्या अशा अंतरावर ठेवून आपल्याला अशा प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत। तर मैत्रिणींनो, या अगोदरसुद्धा आपण उरलेल्या कपड्यांपासून बरेच सारे व्हिडिओज बनवलेले आहेत, त्यांचा उपयोग बनवलेला आहे। तर ते सुद्धा तुम्ही पाहिले नसतील तर ते पाहून घेऊ शकता, कारण सगळ्यांची वेगवेगळी प्लेलिस्ट बनवलेली आहे आपल्या चॅनलवरती। ब्लाऊजचे सुद्धा बरेच व्हिडिओज असतात,
त्यानंतर पाठीमागच्या गळ्यांचे व्हिडिओज, पेपर कटिंग, नवीन शिकणाऱ्यांसाठी पेपर कटिंग, वेगवेगळ्या मापांचं पेपर कटिंग, स्लीव्जचे डिझाईन्स, सगळ्या प्रकारचे आपल्या चॅनलवरती व्हिडिओज असतात. तुम्ही एकदा आपल्या चॅनलला भेट द्या आणि व्हिडिओज पाहू शकता. सगळ्यांचे वेगवेगळे प्लेलिस्ट आहेत, तर पाहू शकता. सगळे प्लेट्स पाडून आपले तयार झालेले आहेत. यानंतर मी इथे एक पट्टी काढून घेतलेली आहे 1 इंचाची, 1 ते 1.5 इंचाची, आणि हे पहा अशा प्रकारे आता ही पट्टी अटॅच करून घेत आहे मी आता. तर डायरेक्टच आपण पट्टी अटॅच करत आहोत. कोण कोण काय करतं, बऱ्याचदा जे आपलं ब्लाऊजला नॉट असतं तर ते नॉट आतमध्ये आपण जे नाडी घालतो त्या प्रकारे फोल्ड करून घेतात साडीला आणि त्यामधून ती नॉट घालतात. तर इथे मी हे पाहू शकता अशा प्रकारे मी इथे फोल्ड करून घ्यायची आहे आपल्याला. ही जी पट्टी आहे तर ती एकदम आपल्या साडीची फिनिशिंग आहे तर ती खूप सुंदर दिसते. मार्केट स्टाईल ही साडी आपली दिसणार आहे. तर पाहू शकता आपली साडी जी आहे तर ते आता कंप्लीट झालेली आहे आणि खूप सारे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये. प्लेन जरी कपडा असेल आपल्याकडं तर घागरा टाईपसुद्धा आपण साडी बनवू शकतो, किंवा मस्तानी जे आता सध्या ट्रेनिंगमध्ये मस्तानी काष्टा जी आहे तर ते काष्टा टाईपसुद्धा आपण आपल्या देवीला साडी स्टिच करू शकतो. तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर तशा साड्या वेगवेगळ्या प्रकारच्या शिवून जर तुम्हाला पाहायच्या असतील तर तुम्ही खरंच मला कमेंटमध्ये सांगा. तर मी त्याचेसुद्धा व्हिडिओ खूप छान छान बनवणार आहे. तर मार्गशीर्ष महिना आलेलाच आहे आता जवळ, तर खूप सुंदर दिसतात त्यासुद्धा साड्या. तर इथे आपली जी आहे तर साडी कंप्लीट झालेली आहे. तर आता मी ही साडी आहे तर ती आपली तांब्याला म्हणजे कळसाला घालून दाखवणार आहे तुम्हाला. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला किंवा नाही हे मला कमेंट करून सांगायला नक्कीच विसरू नका. तर हे पाहू शकता खूपच सुंदर दिसत आहे. आणखीन याला थोडंसं डेकोरेशन केलं आणि आपण पूजेच्या तिथे जर ठेवलं गुरुवारी तर खूपच सुंदर दिसणार आहे फुलांनी वगैरे डेकोरेशन केल्याच्या नंतर. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला किंवा नाही, ही साडी आवडली किंवा नाही, कशी वाटली, माझी सांगण्याची पद्धत जी आहे तर ती सोपी आहे का अवघड आहे, कशी वाटते तुम्हाला, हे पण कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका. तर चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.